रामकृष्ण हरी. मंदिराचा जीर्णोद्धार किंवा मंदिर गावामध्ये, वस्तीमध्ये झालं पाहिजे. का? कारण पॉझिटिव्ह एनर्जी ज्या वातावरणात आपण आणि तुम्ही गेलो, ती पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होतात. जगण्याचा आनंद किंवा उत्साह, उत्तरोत्तर ज्ञान जर कुठं वाढत असेल, तर त्या मंदिरामध्ये. मन स्थिर करण्याचं नैमिष्य अरण्य म्हणजे आपलं मन स्थिर करणं, हे सुद्धा कुठं मंदिरात आहे. आणि तुकोबारायांनी मंदिराचं महत्त्व सांगितलं. नुसती मंदिराची जरी पाट बघितली आपण पाट, तर 360 तीर्थाचं पुण्य घडतं. नुसता कळस बघितला तरी मोक्ष मिळतो. देखिला कळस मोक्ष म्हणजे तुकोबराय सांगतात, की मोक्ष सुद्धा मंदिर बघितल्यावर मिळतो आणि ध्वजा जर बघितले, तर पूर्वज उद्धरतात. आपले पूर्वज सुद्धा उद्धरतात. त्यामुळं मंदिराचा जीर्णोद्धार झाला पाहिजे. तन, मन, धन यानं सहकार्य केलं पाहिजे. बाराबिगा येथे मंदिराचं जीर्णोद्धार चाललंय. तर हे प्रत्येकाने आपल्या हृदयात काय केलं पाहिजे, जागृत भावना करून माझं मन, तन, मनानं, धनानं किंवा शरीरानं काय केलं पाहिजे, कष्ट करून मंदिर जीर्णोद्धार होईपर्यंत 7-8 महिनं, दर 1 वर्ष का होईना आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. कारण आपल्या पूर्वजांना किंवा आपली पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करण्यासाठी मंदिराचं खास करून महत्त्व आहे. रामकृष्ण हरी.